नमस्कार, जय हिंद भावांनो. इंडियन आर्मीच्या ASC दक्षिण सेंटरमध्ये मित्रांनो भरती निघालेली आहे आणि ही जी भरती आहे मित्रांनो परमनंट भरती असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते. तर पहा इंडियन आर्मीच्या ASC सेंटरमध्ये मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ही जी भरती हे महिला उमेदवारांसाठी नाही, फक्त हे पुरुष उमेदवारांसाठीच आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फी सुद्धा नसणार आहे, एक लक्षात ठेवा. तर ही जी भरती आहे इंडियन आर्मीच्या ASC सेंटर दक्षिण सेंटरमध्ये जे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. तर यामध्ये जे मित्रांनो चौकीदारचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर मेटचं सुद्धा पद आहे, ट्रेड्समॅन मेटचं. तर या पदामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे आणि ही जी भरती आहे मित्रांनो ही ऑफलाईन भरती आहे, असं नाही की बा ऑनलाईन भरती आहे. तर ही जी भरती आहे मित्रांनो ही ऑफलाईन भरती आहे. तुम्हाला मित्रांनो पोस्ट ऑफिसने ही या भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो 18,000 प्लस मिळणार आहे. तर चांगली भरती निघाली. या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे. तर 2 फेब्रुवारी 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि ज्यांना सुद्धा या भरतीला जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर लवकरात लवकर जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरून टाका. आणि या भरतीमध्ये ग्राउंड किती असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. इंडियन आर्मीच्या ASC दक्षिण सेंटरमध्ये ज्या मित्रांनो या भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी यामध्ये उंची 162.5 सेंटीमीटर लागते, ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये छातीचा जर विचार केला तर 81 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि आपलं वजन जे आहे हे मित्रांनो 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे वजन. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत ठेवण्यात आला ओपन कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर पहा, जनरल SC ST OBC WSNT VJ ओपन SBC या सर्व तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये कुठलीही फी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ऑफलाईन ही भरती तर तुम्हाला पोस्ट ऑफिसने फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा जर आपण विचार केला तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, टोटल 150 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 25 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जीकेचे यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 2 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे. तर या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म कोणत्या ठिकाणी पाठवत आहे ते तुम्हाला सांगू. ही जी इंडियन आर्मीची दक्षिण सेंटरची जी ही भरती आहे तर ही जी भरती आहे मित्रांनो ऑफलाईन भरती आहे. तर ऑफलाईनमध्ये जास्त मुलं फॉर्म भरत नसते, एक लक्षात ठेवा. आणि जास्त मित्रांनो चान्सेस असते या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की ऑफलाईनमध्ये मुलं जास्त फॉर्म भरत नाही आणि आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे हा मित्रांनो पोस्ट ऑफिसने पाठवायचा आहे. आणि तुम्हाला फॉर्म कोणत्या ठिकाणी पाठवायचा आहे तर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. द प्रेसिडिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड CHQ ASC सेंटर साऊथ 2 ATC अग्राम पोस्ट बँगलोर 07. तर या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे, ठीक आहे. आणि तुम्ही स्पीड पोस्टनं हे ज्या मित्रांनो पाठवू शकता अर्ज. तर लिफाफ्यामध्ये हे टाकायचे असते आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे की तुम्ही या ठिकाणी हा पत्ता पाठवा. तुम्हाला कोणत्या ठिकाणी ह्या पाठवायचा आहे फॉर्म तर तो पत्ता त्या ठिकाणी पाठवायचा आहे. तर मी जो तुम्हाला पत्ता दिला द प्रेसिडिंग ऑफिसर तर ह्या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला पाठवायचा आहे तो फॉर्म, ठीक आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म ज्या मित्रांनो पाठवावा लागणार आहे ऑफलाईन पद्धतीने. तर तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता, ते जवळपास 50-60 रुपये घेते वाटते बहुतेक, ठीक आहे. तर त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून दाखवून देतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ESC सेंटर साऊथ रिक्रुटमेंट या भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता या ठिकाणी. तर यामध्ये कुकचं सुद्धा पद आहे. तर कुकमध्ये 19,000 पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. त्याचबरोबर सिव्हिलियन कॅटरिंगमध्ये सुद्धा यामध्ये 19,000 पगार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे पद आहे MTS यामध्ये जे आहे मित्रांनो 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार 18,000 प्लस मिळणार आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही ट्रेड्समॅन मेट. तर यामध्ये तुम्हाला पगार 18,000 मिळणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पासवर जे आहे मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पदं बघू शकता. त्याचबरोबर तर यामध्ये ग्राउंडचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेंटर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कुकचं नवी दिल्लीमध्ये सुद्धा जागा आहे. त्याचबरोबर पुणेमध्ये सुद्धा या ठिकाणी जागा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघू शकता. कुकमध्ये 10वी पास लागते. त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. त्यानंतर MTS या ठिकाणी बघू शकता 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन. तर जे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे तर यामध्ये जे ट्रेड्समॅन मेटचं पद आहे तर यामध्ये 1500 मीटर रनिंग आहे 6 मिनिटामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी कॅरिंग वेट म्हणजे 50 किलो वजन जे तुम्हाला खांद्यावरून 200 मीटर घेऊन धावावं लागणार आहे. ते पण 100 सेकंडपर्यंत. तर एवढं यामध्ये फिजिकल आहे, एवढं रनिंग या भरतीमध्ये आहे. त्यानंतर फायरमॅनमध्ये तुम्ही बघू शकता. फायरमॅनमध्ये या ठिकाणी उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे. त्याचबरोबर यामध्ये चेस्ट 81.5 सेंटीमीटर. त्याचबरोबर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वेट यामध्ये 50 किलो असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फायरमॅनचं जे पद आहे तर ही संपूर्ण जे आहे हे जे आहे मित्रांनो जाहिरात आहे ESC दक्षिण सेंटर या भरतीची. त्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता. रिझनिंगच्या या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न. त्याचबरोबर जनरल इंग्लिशचे 50 प्रश्न. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर यानुसार जे मित्रांनो तुम्हाला अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी कोणकोणते टॉपिक लेखी परीक्षेमध्ये येणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर तर ही सर्व जाहिरात आहे ESC सेंटर दक्षिण या भरतीची. ठीक आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती ऑफलाईन भरती आहे. असं नाही की अग्निवीर अंतर्गत येते. तर परमनंट जे ही भरती आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा बघू शकता. UR कॅटेगरीच्या जागा किती आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या जागा किती आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या किती आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या किती आहे. त्यानंतर EWS कॅटेगरीच्या जागा किती आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या ज्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहे आणि ही जी भरती आहे टोटल 71 जागांसाठी जी ही निघालेली आहे आणि ऑफलाईन ही भरती आहे. ठीक आहे. तर UR कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास या ठिकाणी 17 जागा आहेत. त्यानंतर SC कॅटेगरीच्या जागा त्या 7 आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी 19 आहे आणि OBC कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी 15 आहेत. त्यानंतर EWS कॅटेगरीच्या 13 जागा आहे. तर टोटल 71 जागा या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही सेंटर वगैरे बघू शकता. तर ही होती संपूर्ण जाहिरात ESC सेंटर या भरतीची. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्यासाठी. तर